morning guys. So आज working day आहे. We have planned a small trip. एक छोटासा occasion आहे सोनल's birthday. So we have left from our home. Traffic पण नाही आहे. Destination तर आम्ही थोडा late reveal करणार आहोत, but you will get to know. जोपर्यंत हा ब्लॉग एंड होईल, यू विल गेट टू नो वेअर वी आर हेडिंग टू. मीनवाईल आम्ही आता सध्या पवईच्या रूटला आहे. तो तुम्हाला माहितीच पडलं असेल, पवईच्या रूटला आहे म्हणजे आम्ही कोणत्या साईडला हेड करतोय. सो टॉकिंग अबाउट माय बर्थडे, लग्न झाल्यानंतर आम्ही 2022 मध्ये केदारनाथला गेलेलो. 2023 मध्ये आम्ही कुठेच नव्हतो गेलो. मी एक क्रॉप करू. सो ऑन द वे आहोत, जसं मी बोललो पवईच्या रूटला आहे. विदाउट ट्रॅफिक, अर्ली मॉर्निंग ड्राईव्ह. युजली आम्ही लेट नाईट निघतो, मिड नाईटमध्ये, बट या टायमाला वी थॉट ऑफ गोईंग अर्ली मॉर्निंग. तर आता आम्ही आमच्या मेन हायवेला लागतोय. इथे आम्हाला जायचं आहे. पावसाळ्यात फिरायची हीच ब्युटी आहे. सगळे ठिकाणी आपल्याला एवढे सिनिक व्ह्यूज मिळतात बघायला. खूप छान वाटतं, मन एकदम प्रसन्न होतं. चला तर आम्ही लागलो आहोत समृद्धी एक्सप्रेसवेला. भयंकर पाऊस पण आहे, बट खूप मजा येत आहे गाडी चालवायला. हेडिंग टुवर्ड्स आवर डेस्टिनेशन. सो मग आम्हाला निघून आता 1.5 आवर झाला आहे. अँड आम्ही ऑलरेडी समृद्धीला टच झालो आहोत. I mean, we are on Samruddhi. असा छान सिनिक व्ह्यू आहे एकदम. दोन्ही साईडला मस्त व्ह्यू आहे. इथे बघायचं की तिथे बघायचं. श्रावणातला पाऊस चालू झालेला आहे. श्रावण उद्यापासून चालू होतोय. पाऊस चालू झालेला आहे मस्तपैकी. आता आपले सगळे सण जवळ आले आहेत.
सो गोरेगावपासून निघाल्यावर आम्ही जो फर्स्ट स्टॉप घेतला आहे तो इकडे फूड मॉलला आहे. इट्स ओएसिस बे. हा फूड मॉल सिन्नरला आहे, बराच लांब आहे. तर तुम्ही पण जर ट्रॅव्हल करणार असाल समृद्धीनी तर तुम्ही घराच्या जवळपास खाऊन निघा किंवा घरातूनच खाऊन निघा, कारण की हे खूप लांब आहे आणि त्याच्यामुळे मध्ये कुठेही थांबता येत नाही, कारण की मध्ये काही आहेच नाही. हे एकच आहे फिनिक्स मल्टी क्युझिन रेस्टॉरंट तिकडे, आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे काहीतरीच भाव आहेत सगळ्या गोष्टींचे. त्यामुळे फूडसाठी तरी समृद्धी थोडं मी रेकमेंड नाही करणार. जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर नो डाऊट तुम्ही घरातूनच सगळी रेडी राहा, तसं टाईम पण तुम्ही डिसाईड करा, आणि बाकी काही हँडी तुमचे स्नॅक्स वगैरे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. सो आता आमचा फर्स्ट स्टॉप झाला आहे, आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करतो. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत आणि ते डेस्टिनेशन आहे 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. घृष्णेश्वरला आता आम्ही दर्शन घेणार आहोत. हे घृष्णेश्वरच्या बाजूला एलोरा केव्स पण आहेत, ज्याला आपण वेरूळ लेणी बोलतो, ते पण अगदी बाजूलाच आहेत. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कव्हर करायचं असेल तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र कव्हर करू शकता. हे आहे घृष्णेश्वर मंदिर आणि इथून असं जायला एंट्रन्स आहे. आज तेवढी गर्दी नाही आहे. हा आजूबाजूचा असा परिसर आहे, एंट्रन्स आहे इकडून. श्रावण महिना असल्यामुळे आतमध्ये फोन्स अलाउड नाही आहेत, सो आम्हाला फोन जे आहे ते लॉकरमध्येच ठेवावे लागले. ही आहे अशी बॅक साईड मंदिराची. म्हणजे नॉर्थमध्ये श्रावण आधीच चालू होतो आणि तो रक्षाबंधनला संपतो. आपल्यासाठी श्रावण उद्यापासून चालू होतोय. तर हे आहे असं देऊळ, छान आहे एकदम. हे बघा, हे तुम्हाला असं झूम करून दाखवते. हे आहे देऊळ. जास्त लोक थांबतात फोटोज व्हिडिओज काढायला, म्हणून त्यांनी सध्या बंद ठेवलेलं आहे. छान झालं आमचं घृष्णेश्वरचं दर्शन, आणि आमचं हे 6वं ज्योतिर्लिंग सोबत होतं. हॅलो गाईज, सो आमचं सेकंड डेस्टिनेशन आहे वेरूळ लेणी, म्हणजेच एलोरा केव्स इन इंग्लिश, आणि आता आम्ही तिथे एंटर करतो आहे. हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा ह्याला दिलेला आहे. ते आम्ही बघायला आलो आहे. इथे तिकीट आहे, तिकीट सेंटर आहे, आणि असं वरती आपल्याला चढून जायचं आहे. आता आम्ही वेरूळ लेणी एंटर करतो आहे, आणि त्याची एंट्री तिकीट आहे 40 रुपीज पर पर्सन, आणि इथे फक्त कॅश एक्सेप्ट केली जाते, नो UPIs. मी काय बोलतोय, 16 आणि 31 नंबरला जायला फक्त सांगा. 16 नंबर समोर झाला समोर समोर दिसतंय का, ते 16 नंबरची लेणी आणि 31 नंबरला जायचंय. तर हे ई विकेल आहे आपल्या इथं, मग तिच्यापासून तुम्हाला 31 नंबरला पैसे लागतात. त्या तिकीट आहे तर 16 आणि 31 लेणी ही सर्वात बघण्यासारखी लेणी आहे असं म्हटलं जातं. आम्ही ठरवलं आहे जेवढं आपल्याला कवर करता येईल तेवढंच कवर करायचं आहे. सो आम्ही पहिले 16 नंबरची जी लेणी आहे ती कवर करतो आहे. फ्लॅग मस्त इथे फडकतो आहे. वर्ल्ड युनेस्को हेरिटेज. ह्या साईडला जे आहे ते केव 17 to 34 आहे. आता ही यांनी अशी एक सर्विस पण चालू केलेली आहे ज्याच्यात बसून आपण पूर्ण जेवढे केव्ज आहेत तेवढे कवर करू शकतो. 40 रुपीज तिकीट आहे ह्याची पण फॉर 16th आणि 31st. सो आता आम्ही फर्स्ट चाललो आहे जे 31st केव बघायला.
हा आहे असा 16B केव. आता आपण आत बघूया काय काय आहे. एन्शंट कार्विंग आहे पूर्ण. वाव. क्या बताना चाहता था बनाने वाला सुंदर असं आर्किटेक्चर आहे. बियॉन्ड इमॅजिनेशन. तुम्हाला जर गाईड घ्यायचा असेल तर तुम्ही गाईड पण घेऊ शकता. हे जे कार्विंग तुम्हाला दिसतंय इथे लिहिलेलं आहे की हे जे एपिसोड्स आहेत हे महाभारताचे आहेत. ही पूर्ण जी कार्विंग आहे ती महाभारताची आहे. केव 16Bचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की इथे वरती आपल्याला चढून येता येतं. तर आम्ही इथून आलो आहे. आता इथून खाली होतो ते इथून आलो आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला शिवलिंग आहे. तर सर्वात वैशिष्ट्य हे मोठं शिवलिंग आहे बरंच. तुम्हाला पुढे जाऊन थोडं दाखवते. हां 5-7 मिनिट. बरंच मोठं प्राचीन काळातलं इतकं मोठं शिवलिंग आहे. Is not a living temple. The original Shivalinga, this is in the formless form of Shiva, which is made up of same rock, was been vandalized. The present Shivalinga is made up of cement concrete in 1950s by government ASI, Archaeological Department. Now temple is not a living temple, temple is a monument. They are not able to worship. See the hairstyle of a man, see the hairstyle of female. Male is wearing male attendant, female is female attendant. See the ornaments they are wearing, and they are sitting on a divan, a couch-like step, and their legs are crossed, and see the applause tree. They are carved. तर आता आम्ही चाललो 31st and 32nd केव बघायला. 16 बघून झालेलं आहे आमचं. असा रस्ता आहे. इकडे EV मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ते व्हेकल्स जातात. तो चालायला जास्त लागत नाही आणि याच्याने आपल्याला सगळं बघता पण येतं. हे आहे केव 30 and 30A. इथे जवळच EVचे पिकअप पॉइंट्स आहेत. काय तर इथे आहेत वटवाघूळ. व्हेरी गुड.